काम करत असताना या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो आणि आपल्या समोरून ज्यावेळेस व्यक्ती नाहीशा होतात अगदी अचानक, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की अरे त्या याच्याविषयी जर आपल्याला अधिकची माहिती राहिली असती, आधी माहिती राहिली असती, तर नक्कीच आपण यांच्यामध्ये सुद्धा बदल करू शकलो असतो. त्यासाठी आपण ही माहिती जर शक्य झालं तर लिहून घ्या. तर चला, चुकीच्या जीवनशैलीमुळे या ठिकाणी वेगवेगळे आजार होत असतात आणि ह्या आजारांना सामोरे जात असताना आपली जी लाईफस्टाईल आहे, आपली जी जीवनशैली आहे आणि या जीवनशैलीमुळे आपल्याला हे वेगवेगळे आजार होत असतात. तुमची जीवनशैली आपण म्हणजे आपण प्रत्येक व्यक्ती आपण आपली जीवनशैली कशी जगत आहोत, त्यानंतर ही जीवनशैली जगत असताना आपण कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी करतो, त्याची पद्धत काय आहे, कशा पद्धतीने ते आपण करत असतो, यावरून हे आजार होण्याची शक्यता असते, आपल्या लक्षातही येत नाही आणि आपण ते रुटीन नुसार आपली ही सगळी कामं ही करत असतो. आपल्या जीवनशैलीतील आजारांकडे आपण सापेक्षपणे दुर्लक्ष करत असतो आणि मग आपली जी जीवनशैली आहे या जीवनशैलीमुळे हे वेगवेगळे आजार या ठिकाणी आपल्याला होऊ शकतात. त्यातले कोणकोणते आहेत बघा, जीवनशैलीमध्ये काय आहे, आपण सतत संतुलित आहार घेत नाहीत, व्यायाम करत नाहीत, त्या सगळ्या गोष्टी येतात आणि यामुळे या चुकीच्या जीवनशैलीमुळे टाईप 2 डायबिटीज म्हणजे मधुमेह, मधुमेहासारख्या आजाराला आपण सामोरे जातो. त्यानंतर हायपर टेन्शन येत असतं, त्यानंतर कार्डिओव्हास्क्युलर डिसीज होतात, ओबेसिटी म्हणजे आपलं वजन हे अचानकपणे वाढू शकतं. त्यानंतर सर्टन कॅन्सर म्हणजे कॅन्सर सारखे आजार सुद्धा आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे येत असतात. चुकीची जीवनशैली म्हणजे आता बघा, जर तुम्हाला माहित असेल की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीज आहे, असं एक कॉलवर एखादा व्यक्ती आहे का ज्याच्या घरामध्ये फ्रीज नाही, असा एक तरी व्यक्ती आहे का? तर त्यांनी हँड रेस करायचं की आमच्या घरी फ्रीज नाहीये. ओके, तर इथं कोणाचा हँडरेज नाही म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीज आहे आणि या फ्रीजचा वापर आपण सातत्याने करत असतो. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ज्या फ्रीज मध्ये आपण ठेवायचे नसतात तरी सुद्धा आपण त्या ठेवतो आणि त्यांचा वापर करतो आणि मग अशा वेळेस या चुकीच्या पद्धतीने आपण वापरत असतो, त्यावेळेस आपण त्यासारख्या डिसीजला सामोरे जात असतो. त्यानंतर कोणी आहे, त्यानंतर अशा प्रकारचे जे लाईफस्टाईल डिसीज आहे हे आपण अप्रत्यक्षपणे त्यांना सामोरे जात असतो आणि मग आपण त्यांना सामोरे जात असताना आपल्याला त्याच्यावर काय उपाययोजना करावी त्यावेळेस आपण हँग होत असतो. आधी लक्षात येत नाही की आपण यावेळेस काय करायचं असतं. चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे जे आजार आहेत त्यामुळे त्यातलं जे कॅन्सर आहे, या कॅन्सर विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. कॅन्सर म्हणजे काय, तर कर्करोग. कॅन्सर हा शरीरातील जे पेशी असतात त्या पेशींची अनियंत्रितपणे या ठिकाणी वाढ होते आणि त्यामुळे हा आजार उद्भवत असतो. कॅन्सरचे सर्वसाधारण बघायला गेले तर 200 पेक्षा जास्त प्रकार आहेत आणि कॅन्सर हा कोणत्याही जी पेशी असते त्या पेशीमध्ये अचानकपणे तिच्यामध्ये त्या ऊतींमध्ये वाढ होते आणि कोणत्याही पेशीमध्ये ऊती ज्या असतात त्यांच्यामध्ये वाढ होते आणि सर्वात महत्वाचा असा दुवा म्हणजे पेशीमध्ये जी अनिर्बंध अशी वाढ होत असते, त्या सर्वसामान्य जे पेशी असतात त्याचं विभाजन हे क्रमाने आणि अनियंत्रित पद्धतीने होत असतं. शरीराच्या आवश्यकतेनुसार शरीर नव्या पेशी तयार करत असतं आणि जुन्या पेशी ह्या डिस्पोज होत असतात, नाहीशा होत असतात. कधी कधी या पेशी विभाजन हे अनावश्यक पद्धतीने अधिक प्रमाणामध्ये होत असतं, म्हणजे गरज नसताना सुद्धा त्या पेशींची निर्मिती होत असते आणि मग ही सातत्याने चालू राहते. ती आधी एका दिवसात किंवा एका मिनिटात किंवा एका वर्षात होत ते सातत्याने हळूहळू त्या वाढत असतात. मग आपल्याला माहिती की आपली जुनी एक म्हण आहे, थेंबे थेंबे तळेसारखे. अचानकपणे तळ भरत नाही, तर ते थेंबा थेंबाने साचत साचत ते तळ भरत असतं. तशाच पद्धतीने काही जे आजार आहेत ते अचानक होत नाही, तर त्याची सुरुवात फार पूर्वीपासून झालेली असते आणि ते वाढत वाढत अगदी ती प्रोसेस आहे ती फार टोकाला पोहोचल्यानंतर ह्या गोष्टी आपल्या लक्षात येत असतात. मग तिच्यामध्ये बरेचसे टाइप्स ऑफ कॅन्सर्स आहेत, त्याच्यातले काही महत्वाचे जे कॉमन आहेत त्याविषयी आपण इथे बघणार आहोत. त्यातला पहिला जो आहे ब्लड कॅन्सर आहे, त्यानंतर पेनक्रियास कॅन्सर आहे, त्यानंतर ब्रेस्ट कॅन्सर, थायरॉइड कॅन्सर, कार्डिओव्हास्क्युलर कॅन्सर, त्यानंतर ब्रेन ट्युमर,
लंग्स कॅन्सर, त्यानंतर ब्लूमर कॅन्सर, ब्लड कॅन्सर, अशा प्रकारे जी वेगवेगळे आहेत. त्यानंतर ओव्हरीजचा कॅन्सर सुद्धा सगळ्यात महत्वाचा आहे. ओव्हरीज म्हणजे आपली जी गर्भपिशवी असते त्या गर्भपिशवीचा कॅन्सर सुद्धा हा कॉमन टाईप मध्ये आहे. याच्यामध्ये आज जे महत्वाचं आहे त्याच्यावर आज आपण बोलणार आहोत, ते म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर या विषयावर आपण बोलणार आहोत. ओव्हरीजचा कॅन्सर सुद्धा आपल्याला या ठिकाणी होत असतो केवळ आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते म्हणजे कर्करोगाचे लक्षण. मग हे जे कर्करोग आहे तो कशा पद्धतीने होत असतो आणि ते आपण कसं ओळखायचं आहे, तर त्वचेवरील बदल. सर्वसाधारणपणे जी आपली त्वचा असते त्या त्वचेमध्ये बदल हा होत असतो. स्तनाच्या कॅन्सरमुळे जी त्वचावरील जी पेशी असते तिच्यामध्ये हळूहळू बदल व्हायला सुरुवात होतात आणि ती त्वचा ती जळजळ करायला लागते, म्हणजे तिच्यामध्ये उष्णता निर्माण होते आणि मग अशा वेळेस तिथली जी त्वचा असते ती जाड व्हायला सुरुवात होते आणि मग त्या ठिकाणी खास यायला लागते. अशा पद्धतीने त्वचेमध्ये बदल होत असतो. त्यानंतर निपल्स मधून स्राव होणे. आता निपल्स मधून स्राव जर जी महिला आपल्या बाळाला स्तनपान करत असेल तर त्या व्यक्तीला दुधाचा स्राव होणं ही कॉमन गोष्ट आहे. परंतु ज्यावेळेस ती स्तनपान करत असताना त्यातून जर ते थोडस लालसर जर रक्त येत असेल किंवा पिवळसर जर दूध त्या स्तनामधून येत असेल तर त्यावेळेस मात्र त्या व्यक्तीने अलर्ट होणं गरजेचं आहे आणि डॉक्टरांचा नक्कीच सल्ला घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे डिम्पलिंग. डिम्पलिंग म्हणजे काय, जर जे त्वचा असते त्या त्वचावर छोटे 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 असे डॉट पडायला सुरुवात होते. म्हणजे असं वाटतं की आपण एखादी रांगोळी वगैरे काढतो त्यावेळेस जशी डॉट देतो तशा पद्धतीचे अगदी छोटे छोटे डॉट्स आपल्या त्या स्किनवर यायला सुरुवात होत असते. आणि जी संत्रा असतो संत्र्यावर जशा पद्धतीने डॉट्स असतात ना तशा पद्धतीचे डॉट्स ते डिम्पलिंग मध्ये हे आपल्या स्तनाच्या त्वचेवर होत असतात. त्यानंतर स्तन दुखावणे. स्तनामध्ये या ठिकाणी वेदना निर्माण होत असतात. सर्वसाधारणपणे आपण बघतो की स्तनामध्ये कोमलता ही येत असते, परंतु अस्वस्थता सुद्धा येऊ शकते. परंतु ज्यावेळेस हा आजार व्हायला सुरुवात होते त्यावेळेस ती छोटी छोटी लक्षणे आपल्या लक्षातही येत नाही. आपल्याला असं वाटतं की नॉर्मल आहे, जनरली आहे, परंतु हे मात्र खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या गोष्टींकडे महिला बऱ्याच वेळेस काय करतात, सापेक्षाने दुर्लक्ष करतात. परंतु ह्या गोष्टी छोट्या छोट्या लक्षात येत असतील तर आपण त्यावेळेस अलर्ट होणं गरजेचं आहे. डॉक्टरांचा सल्ला घेणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे लिम्फ नोड बदलतात. लिम्फ नोड हे इम्युन सिस्टीम मध्ये असणारे एक लहान आणि बिन आकाराचं असं अवयव आहे, जे आपल्या शरीरामध्ये पदार्थ जे असतात जे आपण खात असतो ते पदार्थ फिल्टर करण्याचं काम करतं आणि जे हानिकारक किंवा हानिकारक ज्या सेल्स असतात ते पकडून ठेवतो. त्यामुळे काय होतं की लहान टणक सुरलेल्या अशा गाठी सुद्धा त्या स्तनामध्ये येत असतात. बऱ्याचशा वेळेस महिला ज्यावेळेस स्तनपान करत असतात आणि स्तनपान करत असताना जी लहान बालकं असतात त्यांना पुरेसे दूध पुरेसं होऊन जातं आणि ज्यावेळेस शिल्लक असलेलं दूध असतं त्यावेळेस ते दूध बाहेर न गेल्यामुळे काय होतात, तिथं दुधाच्या गाठी तयार होतात आणि मग त्यावेळेस त्या गाठी पूर्णपणे दूध बाहेर न गेल्यामुळे तिथे त्या साठतात आणि तिचा भाग टणक व्हायला सुरुवात होत असते. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे स्तनाचा आकार बदलतो. बऱ्याचशा वेळेस काय होतं की दोन्ही स्तनाचा जो आकार आहे तो साधारणपणे एका स्तनाचा थोडा लहान असतो आणि एका मोठा असतो. परंतु ज्यावेळेस हा कर्करोग डिटेक्ट होत असतो त्यावेळेस अचानकपणे स्तनांचा आकार हा मोठा व्हायला सुरुवात होत असते. आणि मग हे ज्यावेळेस आपल्याला लक्षण जाणवत असेल त्यावेळेस आपण अलर्ट होणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर सूज येणे. स्तनाच्या कॅन्सरमुळे काय होतं की स्तनाचा जो भाग आहे तो त्या आजूबाजूला पूर्णपणे सूज येऊ शकते किंवा काही वेळेस काय होतं की ती त्वचा जी असते ती पूर्ण टाईट होत असते, ताणली जाते आणि मग आपल्या बिलकुल हे लक्षात येत नाही की या पद्धतीने आपल्याला काही त्रास होतोय किंवा काय. मग त्यावेळेस आपण अलर्ट होणं गरजेचं आहे. हे अशा प्रकारचे ज्यावेळेस नवीन बदल आपल्या शरीरामध्ये होत असतात त्यावेळेस आपण लगेचच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तर
ही जी लक्षणे आहेत ही बघितल्यानंतर आपण अलर्ट व्हायचंय, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचाय, आपल्या कोचला सुद्धा या संदर्भात सांगायचं आहे. आणि मग ही जी कर्करोग आहे, ही जी लक्षणे आहेत, मग ही लक्षणे दिसल्यानंतर त्यामागची कारणं कोणती आहे हे सुद्धा आपण शोधणं गरजेचं आहे. बऱ्याचशा वेळेस जर आपल्याला कारणं माहिती असली तर त्याच्यावर आपण निश्चितपणे उपाय सुद्धा करू शकतो. येस. त्यातलं पहिलं जे कारण आहे ते म्हणजे कौटुंबिक इतिहास. कौटुंबिक इतिहास म्हणजे काय? तर आपल्या घरामध्ये किंवा आपल्या वाडवडिलांमध्ये माहेरी, सासरी कुणाला जर कॅन्सर झालेला असेल तर नक्कीच तो आपल्यामध्ये येऊ शकतो अनुवंशिकतेने. परंतु तो जर नसेल आणि तरी सुद्धा आपल्याला ही त्रास होत असतील तर आपण हे बघणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे लवकर मासिक पाळी. बऱ्याचशा वेळेस काय होतं की आता आपण एवढी फास्ट लाईफ झालेली आहे की या वाढत्या धावपळीच्या युगामध्ये आपण बघतो बऱ्याचशा वेळेस आपण मुलांना वरचे खाद्य अन्न पदार्थ हे आणून देत असतो, खायला देत असतो आणि त्यांच्यामुळे त्या अन्न पदार्थांमुळे त्यांच्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल होतात, हार्मोन चेंजेस होतात आणि अगदी 16 पूर्वी म्हणायचं की 16 वर्ष लागलं की मुलींना मासिक धर्म सुरू व्हायची. परंतु आता तो जो वयोगट आहे तो 16 वर्षाऐवजी तो अगदी 10 वर्षाच्या दरम्यान येऊन पोहोचलेला आहे. आता मागच एक म्हणजे अंगणवाडीच्या ताई आहेत तर त्यांच्या नातीला सुद्धा अगदी 8 वर्षाच्या मुलीला सुद्धा ही मासिक धर्म सुरू झालेला आहे. म्हणजे आपली जी जीवनशैली आहे त्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अशा प्रकारची ही जी कर्करोग सारख्या किंवा इतर आजार आहेत तर त्यांना सामोरे जावं लागतं. आणि मग ज्यावेळेस अशा प्रकारे लवकर मासिक धर्म सुरू होतो त्यावेळेस सुद्धा त्या मुलीला किंवा त्या महिलेला भविष्यामध्ये कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यानंतर मागील मागील स्तनाचा कॅन्सर म्हणजे यापूर्वी जर अगोदर जर स्तनाचा कॅन्सर झालेला असेल आणि तो पुन्हा सुद्धा उफाळून येण्याची शक्यता असते. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे उशिरा रजनिवृत्ती. रजनिवृत्ती म्हणजे काय? तर मोनोपॉज. मोनोपॉज म्हणजे जे मासिक धर्म असतो एक वयाच्या 40 नंतर हळूहळू महिलांची जी मासिक धर्म आहे तो बंद व्हायला सुरुवात होऊ शकते. परंतु बऱ्याचशा महिला अशा असतात की त्यांचा मासिक धर्म आहे 40 वर्ष, 45 वर्ष, 50 वर्षानंतर सुद्धा चालू असतो आणि मग त्यावेळेस त्या महिलेने अलर्ट होणं गरजेचं आहे की आता आपलं वय या ठिकाणी वाढून गेलेलं आहे तरी सुद्धा हा मासिक धर्म चालू आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो बदल व्हायला पाहिजे पॉझिटिव्ह बदल तो झालेला नाही. आणि मग त्या महिलेने आपल्या घरातल्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय करायचं आहे आपल्या घरातील ज्या महत्वाच्या व्यक्ती आहेत त्यांच्याशी आपण याविषयी चर्चा केली पाहिजे. ना की आपली मैत्रीण शेजारी यांच्याशी जर गप्पा मारत ते उपाय शोधून देतील का आपल्याला? नाही शोधून देणार. तर त्यासाठी आपण घरातल्यांना सगळी ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे आणि आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तर त्यानंतर पुढचं जे आहे पहिले बाळणपणाचं जे वय आहे ते 30 आपण बघतो की बऱ्याचशा मुली म्हणजे जवळपास ही रुटीनच सुरू झालेली आहे की करिअरच्या मागे धावत असताना मुलींचं वय हे वाढून जातं. अगदी लग्नाचं वय पूर्वी 18 ते 20-22 पर्यंत असायचं परंतु आता ते वय जे आपण बघतो ते वाढलेलं आहे कारण त्यांचा बराचसा काळ हा त्यांचं करिअर कम्प्लीट करण्यामध्ये जातो आणि मग तिसी नंतर त्यांचं वय होतं त्यानंतर लग्न होतात. लग्न झाल्यानंतर काही व्यक्तींच्या मुलींचं होतात 20-25च्या दरम्यान होतात परंतु त्यांना त्या ठिकाणी ते बाळ तेव्हा लगेच नको असतं त्यावेळेस मग ते पुढे म्हणजे भविष्यात नंतर आपण बेबी प्लॅन करू असं म्हणत असतात आणि मग त्यावेळेस काय होतं त्यांचं वय वाढून जातं अगदी 30 नंतर मग त्यांच्या डिलिव्हरी होतात बाळंतपण होतं आणि त्यावेळी सुद्धा अशा मुलींना अशा महिलांना या भविष्यामध्ये या कॅन्सर सारख्या आजाराला सामोरे जावं लागतं. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे वृद्धत्व. म्हणजे जर बघा शरीर जे आहे ते शरीर म्हणजे ऑटोमॅटिक शरीरामध्ये असे पॉझिटिव्ह बदल होत असतात जे आपल्या वयानुसार ते बदल होणं गरजेचं आहे किंवा अपेक्षित असतं. परंतु वृद्धत्व ज्या ज्या पद्धतीने येतं त्यानुसार कर्करोग होण्याची शक्यता असते जसं जसं वय वाढत कारण बऱ्याचशा वेळेस बऱ्याचशा सेल्स ह्या ऍक्टिव्ह नसतात ऍक्टिव्ह होत नाहीत आणि त्यावेळी सुद्धा आपल्याला या आजाराला सामोरे जावं लागतं. हे एक कारण
कर्करोग होण्यामागचं असू शकतो. त्यानंतर पुढचं जे आहे कधीच गरोदर न होणे. आता काही महिला म्हणजे विचार केला तर अगदी कमी महिला असतात की ज्या लग्न झाल्यानंतर सुद्धा त्यांना बाळ होत नाही आणि मग ज्यावेळेस बाळ न होणाऱ्या अशा ज्या महिला असतात त्या बरेच दिवस बाळ होण्याची वाट बघत असतात, परंतु तरी सुद्धा त्यांना बाळ होत नाही. मग अशा महिलांना सुद्धा कर्करोग होण्याची शक्यता असते. येस. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे लठ्ठपणा. लठ्ठपणा आता आपली एवढी फास्ट लाईफ झालेली आहे की आपली जीवनशैली बदलली, त्यामुळे आपण आपला आहार विहार या सगळ्या गोष्टींमध्ये बदल झालेला आहे आणि मग आपला खाण्यावर जास्त हे असतं म्हणजे आपण जेवण करतो पण त्याच्यातून आपण खूप साऱ्या कॅलरीज इंजेक्ट करतो जे आपल्या शरीराला आवश्यक आहे त्याच्यापेक्षाही जास्त कॅलरीज आपण घेतो, जे शरीराची भूक शरीराची भूक भागवतो परंतु शरीराची गरज भागवली जात नाही अशा प्रकारचा आहार सुद्धा घेतला जातो आणि मग लठ्ठपणा वाटतो आणि या लठ्ठपणामुळे सुद्धा कर्करोगासारख्या आजाराला आपण सामोरे जात असतो. मग कर्करोग हा लठ्ठपणामुळे सुद्धा होऊ शकतो. येस. तर त्यासाठी आपण कोणते उपाय केले पाहिजे हे सुद्धा आपण बघणार आहोत. स्तनाचा जो कॅन्सर आहे, कर्करोग आहे, हा पूर्णपणे आपल्याला टाळता येत नाही, पण त्याची जी तीव्रता आहे ती अगदी 40 ते 50% ती कमी होईल यासाठी मात्र आपण 100% प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या या सिस्टीममध्ये जे सांगितलं जातं तशा पद्धतीने आपण जर पूर्ण फॉलो केलं तर नक्कीच या गोष्टी आपण प्रतिबंधित करू शकतो किंवा त्याची तीव्रता ही कमी होते. त्याच्यातलं पहिले आहे ते म्हणजे मॅमोग्राम तपासणी. अशा प्रकारची लक्षणे जर आपल्याला दिसत असली, आपण लक्षणे बघितली, कारणं तर बघितलीच आहेत, मग त्यावेळेस आपण जर बघा कोणतंही झाड जे असतं तर अगदी छोटं असतं, ज्यावेळेस ते रोपटं असतं की नाही त्यावेळेस त्याच्या मुळ्या ह्या अगदी छोट्या छोट्या असतात, त्यावेळेस ते अनावश्यक असणारं झाड आपण तिथून काढून टाकू शकतो. परंतु ज्यावेळेस ते मोठं होतं त्याच्या मुळ्या खालपर्यंत पोहोचलेले असतात आणि झाड खूप मोठं वाढलेलं असतं, त्यावेळेस आपण ते झाड नाही काढू शकत. बरोबर. मग जर आपल्याला ही लक्षणे जर दिसून येत असतील, कारण दिसून येत असतील तर त्यावेळेस आपण अशा प्रकारची मेमोग्राम नावाची जी तपासणी आहे ती आपण करून घेणं. त्यानंतर स्तनातील सूक्ष्म विकृती ओळखणे. अगदी म्हणजे महिलांनी अलर्ट राहणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण अंघोळ वगैरे करतो त्यावेळेस आपण ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे की आपल्या शरीरामध्ये काही चेंजेस झालेत का, बदल आहेत का, हे बघितल्यानंतर आपण ते ओळखणं सुद्धा गरजेचं आहे. त्याचं बाळाला दूध सोडताना काळजी घेणे. बऱ्याचशा वेळेस काय होतं की आता एवढी फास्ट लाईफ आहे की मुलांना पूर्वीच्या काळामध्ये अगदी 2 वर्षापर्यंत सुद्धा जास्त आवाज येतो. येस मॅडम, प्रॉपर आवाज येतोय. ओके. तर मुलांना 2 वर्षापर्यंत सुद्धा स्तनपान केलं जायचं, परंतु फास्ट लाईफ झाली. बऱ्याचशा महिलांना आपलं करिअर करत असताना, नोकरी करत असताना अगदी 6 महिन्यामध्येच बाळाचं दूध थांबवून आहार सुरू करणं आवश्यक असतं आणि मग ज्यावेळेस अशा प्रकारे आपण म्हणजे अवेळी या ठिकाणी आपण थांबवत असतो, दूध पाजणं थांबवत असतो, त्यावेळेस काय करायचं आहे की आपण योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे, डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घेणं गरजेचं आहे. हे करत असताना आपण आपल्या बाळाचं पुरेपूर पोषण सुद्धा झालं पाहिजे आणि आपल्या शरीराला सुद्धा कोणताही त्रास होणार नाही या पद्धतीने आपण बाळाचं दूध हळूहळू सोडलं पाहिजे. अशा प्रकारची काळजी जर आपण घेतली तर नक्कीच या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला वाचवू शकतो. त्यानंतर अल्कोहोल सेवन, म्हणजे आपल्या कॉलवर जर आपण म्हटलं तर कोणतीही महिला या ठिकाणी अल्कोहोल वगैरे सेवन करत नाही, परंतु काही भाग असा असतो, अगदी प्रगत भाग असेल किंवा खूप ग्रामीण भाग असतो त्या ठिकाणी अल्कोहोल सेवन करण्याचं प्रमाण महिलांमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं आणि मग ज्यावेळेस अल्कोहोलचं प्रमाण जर वाढलेलं असेल तर त्यांना त्या ठिकाणी थांबवणं गरजेचं आहे. ते टाळलं म्हणजे अगदी नसलं तर बेटरच आहे. त्यानंतर तेलकट फॅटी आहार. आपण जो आहार घेतो त्या आहारामध्ये अतिशय तेलकट आणि फॅटी असा आहार आपण जर घेत असाल तर आपण या आजाराला सामोरे जाऊ शकतो. त्याच्यामुळे आपण तो आहार पुरेपूरपणे कमी, अगदी बंद करा असं नाही, परंतु त्याच्यातले जे फॅट आहे तो आहार आपण कमी करणं गरजेचं आहे. त्यानंतर MRI नावाची जी चाचणी आहे ती आपण करून घेणं
गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये जर तशा प्रकारचा काही सेल्स असतील, पेशी असतील तर अनावश्यक पद्धतीने वाढत असतील तर त्या तिच्यामधून आपल्याला लगेच कळतात आणि त्याच्यावर आपण योग्य वेळी उपाय केला तर भविष्यात होणाऱ्या आजारापासून आपण स्वतःला वाचवू शकतो. त्यानंतर केमोथेरपी जर अशा प्रकारे जर आपल्याला तिथे थोडीशी जरी या ठिकाणी जाणीव निर्माण झाली किंवा त्या रिपोर्ट्स मध्ये आपल्याला हे कळालं की आपल्याला कर्करोग डिटेक्ट झालेला आहे, अगदी त्याची स्टार्टअप आहे, तर आपण केमोथेरपी नावाची जी थेरपी आहे किंवा जी उपाययोजना आहे ती त्याचा अवलंब करून आपण त्याला रोखू शकतो. त्यानंतर निरोगी शरीराचे वजन. निरोगी शरीराचे आता आपल्याला माहिती आहे की आपली उंची किती आहे. जर पुरुष असतील तर त्यांची उंची सर्वसाधारणपणे किती असेल त्यामधून 100 वजा केले तर तुमचं आयडियल वेट येईल. तेवढं वजन आहे का आपण चेक करायचं आहे. आणि महिला ज्या असतील त्या महिलांनी त्यांच्या उंचीमधून 105 वजा करायचं तर त्यांचं ते आयडियल वेट येतं. ते आयडियल वेट आपण सातत्याने स्थिर ठेवायचं आहे. तर आपण ते आपल्या शरीराचे वजन जे आहे ते निरोगी पद्धतीने ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे आपली जीवनशैली बदल. आपण आपली जीवनशैली बदलणं म्हणजे काय. आपल्याला माहिती की आपण कॉलवर येण्याच्या आधी किती वाजता उठत होतो, खरंच आपण व्यायाम करत होतो का, खरंच आपल्याला पुरेसा सकस संतुलित आहार आपण घेत होतो हे पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर माइंडसेट सुद्धा आपल्याला इथे आल्यानंतर बदलत होतो. या सगळ्या पद्धतीने आपली जीवनशैली बदलणं खूप गरजेचं आहे. येस. स्तनाचा आजार असा आहे की ज्यामुळे काय होतं की आपल्या ज्या दुधाच्या ज्या नलिका असतात त्या नलिका लो ग्लुकोज मध्ये या ठिकाणी सुरू होतात आणि WHO याच्या सर्वेनुसार 2022 मध्ये जगभरामध्ये जवळपास 2.3 दशलक्ष महिलांना स्तनाचा कर्करोग झाल्याचं निदान झालेलं आहे. आणि या स्तनाच्या कॅन्सरमुळे जवळपास 6,70,000 महिलांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. ओके. तर स्तनाच्या कर्करोगाचा सर्वात मजबूत असा धोका जो आहे तो म्हणजे आपलं महिलांच्या याच्यामध्ये तो जास्त होतो. अंदाजे 99% जो आहे ते स्तनाचा कॅन्सर महिलांमध्येच होत असतो आणि 0.5 ते 1% एवढाच फक्त पुरुषांमध्ये होत असतो. त्याच्यामुळे आपण खूप काळजी घेणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे की आपली डेली हॅबिट्स आपल्या बऱ्याचशा सवयी असतात त्या सवयी आपण बदलणं गरजेचं आहे. जर आपण व्यायाम करत नसाल तर 30 मिनिटे आपण कमीत कमी व्यायाम करणं गरजेचं आहे. त्यानंतर ईट फ्रेश. जंक फूड जे आहे जे तळलेले पदार्थ असतात रस्त्यावर जे आपल्याला अवेलेबल 5 मिनिटात अवेलेबल होतात तसे पदार्थ आपण टाळणं गरजेचं आहे. तर पॅकिंग फूड सुद्धा आपण टाळणं आवश्यक आहे. त्यानंतर 7 ते 8 क्वालिटी स्लीप म्हणजे आपली झोप ही प्रॉपर होणं गरजेचं आहे. कमीत कमी 7 ते 8 तास प्रत्येकाने पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. मोबाईल आपल्याला झोपू देत नाही त्याच्यामुळे आपण मोबाईलवर टायमर सेट करणं गरजेचं आहे की 10 वाजता आपण झोपलंच पाहिजे. असं जर आपण सेट केलं तर मोबाईल आपल्याला मेसेज येतो बघा बऱ्याचशा यांच्या म्हणजे मला तर येत असतो, तुम्हाला पण येत असेल तर तो मेसेज आपण फॉलो करणं गरजेचं आहे की स्लीप मोडवर आपण जर मोबाईल टाकला तर आपण या ठिकाणी योग्य वेळी झोपणं गरजेचं आहे. त्यानंतर मॅनेज स्ट्रेस आपला जो ताणतणाव आहे याचं सुद्धा मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. मग ताणतणाव मॅनेज करण्यासाठी आपण काय करू शकतो तर नक्कीच खूप छान सुंदर असं आपण संगीत ऐकू शकतो. आपल्या ज्या आवडीच्या गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो. मग त्याच्यामध्ये पेंटिंग असेल किंवा घरातील कामं असतील ज्यामध्ये आपल्याला खूप आनंद वाटतो अशा पद्धतीने आपण आपलं स्वतःला स्ट्रेस मॅनेज करू शकतो. येस. त्यानंतर अॅन्युअल हेल्थ चेकअप आपण दर वर्षाला म्हणजे वर्षाकाठी आपण आपलं हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे. त्यानंतर अवॉइड स्मोकिंग आपण स्मोकिंग जे आहे ते टोटली अवॉइड केलं पाहिजे, ते टाळलं पाहिजे तरच आपण आपलं आरोग्य निरोगी या ठिकाणी ठेवू शकतो. म्हणजे ह्या ज्या सवयी आहेत या सवयींचा आपण अवलंब केला ना तर ऑटोमॅटिकली आपली जीवनशैली बदलते आणि योग्य असं सकस संतुलित आहार जो तुम्ही घेतलेला आहे आणि ज्या सकस संतुलित आहारामुळे मला आवश्यक असणारी शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक त्याच्यातून मी परिपूर्णपणे मला उपलब्ध करून घेते. तर तशाच प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या कोचला या संदर्भात अधिक माहिती विचारू शकता. ते तुम्हाला नक्कीच सांगणार आहे की काय आहे कसं आहे. तर येस.
थँक्यू. आजच्या दिवशी माझ्याकडे एवढंच होतं. किती नक्की